राज्य शासनाने 100 दिवसासाठी 7 कलमी कृती आराखडा निश्चित केला आहे। त्यातच जनतेच्या तक्रारींचे निवारण, सुकर जीवनमान तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या भेटी हे घटक अंतर्भूत आहेत। मेळघाटसारख्या दुर्गम आदिवासी बहुल भागातील नागरिकांची जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करून त्यांच्या अडचणी व समस्या सोडवाव्यात असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी 21 मार्च रोजी मेळघाटच्या दौऱ्यावर असताना दिले। सेमाडो पर्यटन संकुल येथे 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत मेळघाट क्षेत्रातील गावांना भेट व ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण या कार्यक्रमाअंतर्गत श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा, अप्पर आयुक्त अजय लहाणे, रामदास सिद्धबट्टी, सूरज वाघमारे, उपवन संरक्षक सुमित सोळंके, दिव्या भारती एम, प्रकल्प अधिकारी प्रियवंदा महादळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। श्रीमती सिंघल यांनी 100 दिवस कृती आराखड्या अंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मेळघाटातील गावांना प्रत्यक्ष भेटी व तेथील ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन स्तरावर योग्य उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले। ज्ञानदेव येवले सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, चिखलदरा।